जय जिने सर्वांना सुरेखा साईड किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वरईचे लाडू। मागच्या भागात आपण मक्याचा लाडू पाहिला, गव्हाचा लाडू पाहिलं, नाचणीचा लाडू पाहिलं। आज आपण वरईचे लाडू पाहणार आहोत। सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडं तूप घालून घ्यायचंय। आता तुपात डिंक तळून घ्यायचंय। ह्याला काढून घेऊया। आता ह्याच्यात अजून थोडं तूप घालून घ्यायचंय। हे 100 ग्रॅम वरईचं पीठ आहे, हे ह्याच्यात भाजून घ्यायचंय। ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। ह्याच्यात 60 ग्रॅम तूप लागलेलं आहे। कमी जास्त होऊ शकतं, तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त करू शकता तुम्ही। हे भाजून झालेलं आहे। ह्याच्यात 100 ग्रॅम गूळ घालून घ्यायचंय। हे गूळ खिसलेलं आहे। ह्याच्यात काजू आणि मनुके घालून घेतलेले, थोडीशी इलायची पूड। हे डिंक तळलेलं आहे, ह्याला बारीक कुटून घेतलेलं आहे, ह्याच्यात घालून घेऊया। आता याला थंड होऊ द्यायचंय। हे थंड झालेले, आता याला लाडू बांधून घ्यायचे त्याचे। हे झालं आपलं वरईचं लाडू तयार। महत्वाची टिप, हे भाजलेलं मिश्रण थंड झाल्यानंतर ह्याच्यात गूळ टाकायचंय। मी थोडा टेस्ट करून बघतो। वाव वाव, काय लाडू मस्त झालाय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।